जय श्री कृष्ण. आवाज येतोय सगळ्यांना? हो येतो ताई, येतो. जय जय रघुवीर समर्थ. जवळपास 15 दिवसांनी आपण भेटतोय. सगळ्यांना पाहून पुन्हा एकदा आनंद झालाय. आणि आता या आजच्या निरूपण सेवेला सुरुवात करते. सगळ्यांचे आधी आभार मानते. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली, मी जय धवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन, माझे असो वंदन. आदौ राम तपोवनादिगमनं, हत्वा मृगं काञ्चनं. वैदेही हरणं जटायुमरणं, सुग्रीव संभाषणं. वाली निर्दलनं समुद्रतरणं, लंकापुरी दाहनं. पश्चाद् रावण कुंभकर्ण हननं, एतद्धि रामायणं. जय जय रघुवीर समर्थ. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. रत्नैः कल्पितमासनं, हिमजलैर्स्नानं च दिव्याम्बरं. नानारत्नविभूषितं, मृगमदामोदाङ्कितं चन्दनं. जातिचम्पकबिल्बपत्ररचितं, पुष्पं च धूपं तथा दीपं देवदयानिधे. पशुपते हृत्कल्पितं गृह्यताम्. संवर्णे नवरत्नखण्डरचिते, पात्रे घृतं पायसं. भक्षं पञ्चविधं पयोदधियुतं, रम्भाफलं पानकं. शाकानामयुतं जलं रुचिकरं, कर्पूरखण्डोज्ज्वलं. ताम्बूलं मनसा मया विरचितं, भक्त्या प्रभो स्वीकुरु. छत्रं चामरयोर्यजं व्यजनकं, चादर्शकं निर्मलं. वीणाभेरिमृदङ्गकाहलकला, गीतं च नृत्यं तथा. साष्टाङ्गं प्रणतिस्तुतिर्बहुविधा, हे तत्समस्तं मया. संकल्पेन समर्पितं तव विभो, पूजां गृहाण प्रभो. आत्मा त्वं गिरिजामतिः सहचरा, प्राणात् शरीरं गृहं. पूजा ते विषयोपभोगरचना, निद्रा समाधिस्थितिः. संचारः पदयो प्रदक्षिणविधिः, स्तोत्राणि सर्वा गिरौ. यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं, शम्भो तवाराधनम्. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आज द्वादशी असल्यामुळे द्वादशीचा 4 ओळींचा अभंग म्हणते आणि निरूपणाला प्रारंभ करते. धन्य प्रताप पायाचा माझ्या सद्गुरुरायाचा, धन्य प्रताप पायाचा माझ्या सद्गुरुरायाचा. काय होऊ उतराई तुमचे पायी माझे डोई. माझे मज दाखविले मी पण हिरोनिया नेले, माझे मज दाखविले मी पण हिरोनिया नेले. सद्गुरु पायी लीन झालो, तुका म्हणे मी उद्धरलो. सद्गुरु पायी लीन झालो, तुका म्हणे मी उद्धरलो. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. अशा पद्धतीने रामाची, गुरूंची आणि शंकराची आराधना करून आपण आज आपल्या निरूपणाला प्रारंभ करतोय. ज्या ठिकाणी बघा पुन्हा हा योगायोगच म्हणावा लागेल की या ठिकाणी सुद्धा आपल्या ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकरांचं जे प्रवचन आहे आजचं,
ते पुन्हा या स्तोत्रमंत्रांशी संबंधितच नेमकं आलेलं आहे. म्हणजे आज येतंय नेमकी असं मला माहिती नाही, पण आज नेमकं आलंय म्हणून त्यातला थोडासा भाग सांगते आणि मंत्राकडे वळते. 7 जुलैला आहे, मूल होऊन भगवंतापाशी जावे. कसं जायचंय? तर अगदी लहान बाळासारखं जायचंय. लहान बाळ जसं आईपाशी जातं, कोणत्याही प्रकारचा विचार ते मनात आणत नाही. आई आणि वडील जसं करतील, मोठे लोक जसं करतील त्याप्रमाणे ते गोष्ट ती करत असतो आणि आनंदात असतो. अशा पद्धतीने मूल होऊन आपण भगवंतापाशी जावे असे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज 7 जुलैच्या प्रवचनात सांगतायत. मी कोण हे जाणायला ज्ञान आणि भक्ती लागते. मी कोण हे जाणायला ज्ञान आणि भक्ती लागते. तसेच ब्रह्म सत्यम जगन मिथ्या म्हटले तरी त्याचा अनुभव घेण्यासाठी कर्म करावेच लागते. कर्माला टाळता येत नाही, कर्म करावेच लागते. कारण ब्रह्म सत्यम जगन मिथ्या म्हटलं तरी ते समजण्यासाठी, त्याचा अनुभव येण्यासाठी कर्म करावं लागतं. मग मूल होऊन भगवंताला ओळखावं. याला अडचण एकच असते आणि ते म्हणजे माझं शहाणपण. माझं शहाणपण जे माझ्या मनात असतं की मी शहाणा, मला इतकं ज्ञान आहे, मला इतकं समजतं. या सगळ्या गोष्टींनी जे ज्ञान आपण आतापर्यंत मिळवलं त्याचं शहाणपण ही गोष्ट करू देत नाही. म्हणून आपल्याला सद्गुरू म्हणतायत की मूल होऊन त्याच्याजवळ गेलं तर आणि तरच फक्त त्यांची कृपा आपल्याला प्राप्त होऊ शकते. ध्येय सत्य असल्याखेरीज चित्ताची स्थिरता होत नाही, पण सत्य आहे अशा ध्येयावर पूर्ण श्रद्धा हवी. सगळ्यात पहिल्यांदा जे काही बोलतोय मी, जे काही ब्रह्मवाक्य मी सांगतोय ते सत्य आहे यावरती तर पूर्ण श्रद्धा पाहिजे. पूर्ण श्रद्धा असल्याखेरीज कोणतीही गोष्ट देवाला मान्य नाही. देव माझा आहे ऐवजी मी देवाचा आहे असे म्हणावे, म्हणजे श्रद्धा उत्पन्न होते. समुद्राचा तरंग असतो, तरंगाचा समुद्र नसतो. ही अतिशय महत्त्वाची परिभाषा सद्गुरू या ठिकाणी सांगतायत की समुद्राचा तरंग आहे म्हणजे आपण त्याचा अंश आहोत, पण तरंगाचा समुद्र असतो असे नव्हे. म्हणजे मी आहे म्हणून देव आहे हे जोपर्यंत म्हणू किंवा मी देवाचा असं म्हणल्याखेरीज आपण भगवंताच्या स्मरणात निर्धास्त असावे. कोणत्याही प्रकारच्या अडचणी किंवा संवेदना मनात यायला नको. प्रपंचात कधीही धीर सोडू नये. किती महत्त्वाचे 2 वाक्य आपल्याला आज कळले की ज्या ठिकाणी कितीही कठीण प्रसंग आला तरीही धीर सोडायचा नाही असं सद्गुरू सांगतात. देहबुद्धी काढून टाकली की आपल्या मनात उठणारे हजारो संकल्प नाहीसे होतात, जे अतिशय कठीण आहे. पण आपण रोज 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 ऐकून जर आपण सवय करून घेतली आपल्या मनाला तर ते शक्य आहे. या देहबुद्धी पलीकडे गेल्यावर जे ज्ञान होते त्यालाच आत्मज्ञान म्हणतात. आता हा जो आत्मज्ञान शब्द आलाय आजच्या प्रवचनामध्ये महाराजांच्या म्हणून वाचलंय, जो आत्मज्ञान हा संबंध आलाय तो आजच्या श्रीराम मंत्राच्या श्लोकामध्ये शेवटच्या श्लोकात आहे. त्यामुळे हा योगायोग आपण म्हणतोय तो योगायोगच म्हणावा लागेल की तोच शब्द नेमका येतोय आणि निरूपण आजचं तेच आहे. या देहबुद्धीकडे गेल्यावर जे ज्ञान होते त्याला आत्मज्ञान म्हणतात. असे आत्मज्ञान झाल्यावर जे पूर्ण समाधान मिळते, जे पूर्ण समाधान मिळते तेच खरे भगवंताचे दर्शन होय. आता भगवंताचे दर्शन होय, भगवंत म्हणजे काय यावरती आपण 1 तासाचं निरूपण केलंय. जर आंतरिक समाधान मिळत असेल तर ते भगवंताचं दर्शन आहे आणि हे दर्शन फक्त आत्मसमाधान मिळाल्याशिवाय होणार नाही. भक्तिमार्ग हा प्रेमाचा मार्ग आहे. प्रपंचाकडे प्रेम भगवंताकडे वळवले की भक्त होता येते. जय जय रघुवीर समर्थ. अशा पद्धतीने समर्थ सद्गुरूंनी जे सांगितलेले वचन आहे त्याप्रमाणे लहान मूल व्हायचं आणि त्यांनी जे सांगितलं आहे त्या सगळ्या सांगण्याकडे लक्ष देऊन नुसतं ऐकायचं नाही, श्रद्धापूर्वक ऐकायचं आणि तेच केवळ सत्य आहे. ते जे बोलतायत तेच केवळ सत्य आहे. म्हणजे मग जगन मिथ्या आहे जे वाक्य ब्रह्मवाक्य त्यांनी सांगितलंय ते पटेल. यावरती आपली पूर्ण श्रद्धा असल्याखेरीज या सगळ्या गोष्टी आपल्याला जमणार नाहीत. आता आपले 20 मंत्र पूर्ण झालेले आहेत. 20 मंत्र अतिशय सोपे आहेत, मराठीमध्ये आहेत. ते म्हणत असताना आपल्याला 2-2 किंवा 3-3 श्लोक घेत आपलं 1 तासाचं निरूपण पूर्ण झालंय. अशा पद्धतीने आपले 20 पूर्ण झाले आहेत. तर 20वा जो श्लोक आहे तो 20वा श्लोक असा होता, नको तू कदापि करू तीर्थयात्रा. नेमकं तीर्थयात्रा करून आलोय आपण. त्याचे कडू गोड आठवणी आपल्याला कळल्यावर लक्षात येतं की समर्थ काय म्हणतायत. म्हणजे समर्थांना दृष्टी होती पुढची हे सुद्धा समर्थ सांगताना विसरत नाहीत. नको तू करू कदापि तीर्थयात्रा, तनुदंडनी क्षीणता सर्व गात्रा, करी ग्रस्त आयुष्य तू कोण सारे.
हरे राम हा मंत्र सोपा जपा रे. आता हा जो मंत्र आहे, हा मंत्र मी 20वा मंत्र पूर्ण करून आपण गेलेलो आहे. त्यानंतर जर या विषयावर, या मंत्रावर जर मी पूर्ण विचार केला तर गात्र शिणली आहेत हे निश्चित आहे. पण तरीही शिणलेली असून सुद्धा आपल्यामध्ये जर ऊर्जा असेल तर ती फक्त सद्गुरूंची कृपा आहे. करू नका असं काही म्हटलेलं नाही, पण केल्यानंतर जर तुमची ऊर्जा टिकत असेल तर ती सद्गुरूंची कृपा आहे. अन्यथा या अशा कठीण यात्रा सुद्धा करण्याची काही गरज नाही. घरी सुद्धा स्वतः, तशी मोहनबुवा म्हणाले होते की घरी सुद्धा एखादी मूर्ती स्थापन करायची भगवंताची, कोणत्याही आपल्याला जे आराध्य देव आवडतात त्यांची, आणि ती मूर्ती स्थापन केल्यानंतर त्यामध्ये सतत आराधना करून, त्याचं चिंतन मनन करून त्याचा अनुभव आपल्याला घरच्या घरी घेता येतो. कशाला गात्रांना शिणवायला पाहिजे असा अर्थ जो आधी आपण सांगितला तो, आणि तीर्थयात्रा करून आलेला अनुभव, या दोन्ही याचं मिश्रण करून जर एखादा विषय मांडता आला तर त्याचा अनुभव प्रत्येकाने घेता आला तर ते समर्थांना अपेक्षित आहे. अशा प्रकाराने आपण 20 श्लोकांवरचं निरूपण आपलं पूर्ण झालंय. आता 21वा जो श्लोक आहे श्रीराम मंत्रांचा तो असा आहे, तुला येम पाशी करीबद्ध जेव्हा, तुला येम पाशी करीबद्ध जेव्हा, सखा कोणता सोडवी सांग तेव्हा. तुला कोणता सखा त्यावेळी सोडणार आहे जेव्हा तुला यमाच्या पाशामध्ये बांधण्यात येईल. यमाला कदापि दया ते न ये रे. हरे राम हा मंत्र सोपा जपा रे. अरे यमाला कोणती दया माया नाही. यमाजवळ कोणती वेळ झाली, आपले श्वासोश्वास संपले की तो न्यायला येणार. हे अगदी काळ्या दगडावरची रेष आहे. सत्य हे एकच आहे की हा मृत्यूलोक आहे. या मृत्यूलोकामध्ये मरणार नाही असा प्राणी नाही. जे सप्त चिरंजीव आहेत ते वेगळ्या अर्थाने चिरंजीवित्व त्यांना मिळालेलं आहे. अन्यथा आलेला प्रत्येक जीव जाणार आहे. वेळ सुद्धा आपल्याला माहिती नाही आहे. आता भागवतामध्ये जसं सांगितलंय की 7 दिवसामध्ये जाणार आहे, म्हणजे सोमवार ते रविवार या काळामध्ये आपला मृत्यू होणार हे निश्चित आहे. 365 दिवस जे दिसत आहेत आपल्याला वर्षाचे, ते वर्षाचे दिवस सुद्धा आपण पूर्ण करू शकू की नाही याची खात्री नाही. हे सगळं जाणीव करून देण्याचं कारण काय आहे? हे सगळं जाणीव करून देण्याचं कारण की तुम्हाला स्वतःचा उद्धार नुसतं जीवन जन्माला येऊन होणार नाही आहे. तुला यमपाशी करीबद्ध जेव्हा, आणि जेव्हा तो यमपाश आपल्या मानेवरती गुंडाळला जाईल किंवा आपल्याला स्वतःचं मरण दिसेल त्यावेळी काय करू शकणार आहे आपण? याचं अगदी साधं उदाहरण आहे. आपण दिवसभर जर एखाद्या गोष्टीचा विचार केला नाही आणि आपण जर रात्रभर झोपलो तर ती गोष्ट दुसऱ्या दिवशी आठवत नाही. म्हणजे साधी झोप जर आपल्याला दुसऱ्या दिवशी ह्या सगळ्या गोष्टी विसरायला भाग पाडते, तर मग आपलं हे जे मरण आहे ते ह्या योनीतून दुसऱ्या योनीमध्ये आपल्या प्राणाचा प्रवेश होणार आहे. तर त्या योनीमध्ये कसं आठवणार आहे? शक्यच नाही आहे आठवणं. जोपर्यंत आपण त्याची साधना करणार नाही तोपर्यंत ते आठवणार नाही. बरं, साधना करण्याची गरज काय? याची गरज हे आहे की तुम्हाला आता समाधान आहे का? आणि समाधान जर असेल तर निश्चिंतपणे जगा. अजून कितीही दिवस तुम्हाला जगायचे तितके दिवस जगा, जर समाधान मिळत असेल तर. जर तुमच्याजवळ पूर्ण समाधान असेल तर कितीही आयुष्य मिळालं तरी कमी आहे. आणि जर समाधान नसेल तर राममंत्राच्या शिवाय पर्याय नाही. आणि ते जर समाधान आहे म्हणजेच राममंत्रांचा परिणाम झाला, म्हणजेच आपल्या आराध्य दैवताची आपल्यावरती कृपा झाली. अन्यथा जगी सर्व सुखी असा कोण आहे, समर्थांनी स्वतःच म्हटलंय. अगदी सर्व प्रकारचे लोक जरी आपण बघितले, कोणत्याही प्रकारचे, याच देशातले नाही परदेशातले सुद्धा, याच लोकातले नाही परलोकातले सुद्धा, जे मर्त्य लोकांमध्ये आलेले आहेत त्यांना मरण टाळता येत नाही. आणि जर मरण होणारच आहे तर मरणाचा सोहळा व्हावा ही जर इच्छा असेल तर सोहळा केव्हा होऊ शकतो? जेव्हा आपण आनंदी आहोत. आपल्या घरामध्ये एखादं लग्न कार्य ठरलं आणि आपल्याला जर औदासीन्य असेल तर त्या लग्न कार्यामध्ये खरंच आपलं मन लागेल का? हा जो मृत्यूचा सोहळा आपल्याला करायचा आहे, तो सोहळा करायचा असताना आपल्याला जर सर्व रोगांनी ग्रासलं असेल, मानसिक विचार आपले चांगले नसतील, आपण थकलेलो असू, आपण शिणलेलो असू, तर आपल्याला याचा सोहळा कसा बरं अनुभवता येईल? हे समर्थांनी नव्हे सगळ्या संतांनी यावरती भाष्य केलंय की याचं फक्त स्मरण ठेवावं, मरणाचं स्मरण ठेवावं. आणि सगळ्यात शेवटची भूमिका आपली म्हणजे मरण आहे. मरणाच्या व्यतिरिक्त दुःख असं याच्याहून अधिक दुःख काय असू शकतं? पण मरण सुद्धा सुखकर होऊ शकतं जर हरे राम हा मंत्र सोपा जपा रे. जेव्हा म्हणतात तुला यमपाशी करीबद्ध जेव्हा, जेव्हा तो यमपाशामध्ये पकडेल तेव्हा जागा होणार आहे का? तहान लागल्यावर विहीर खणण्यात अर्थ आहे का? एक वेळ आपण तहान लागल्यावर विहीर खणू, निदान 10 तासात पाणी मिळेल, पण यमाच्या पाशातून तर कोणी सुटणार नाही.
म्हणजे या लौकिकातला अनुभव पारलौकिकात उपयोगाचा नाही. या सगळ्या म्हणी लौकिकात लागू पडतात, पारलौकिकामध्ये या सगळ्या गोष्टी उपयोगाच्या नाही. तिथे फक्त सद्गुरूंचं स्मरण आणि द्वादशीचा अभंग आपला आहे, तुका म्हणे मी उद्धरलो. या सगळ्या शब्दांवरती प्रत्येक भाविकांनी जर विश्वास ठेवला तर त्या भाविकाचं निश्चित कल्याण आहे. आणि यासाठी समर्थ पुन्हा 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 म्हणतायत की तुला ये मपाशी करी बद्ध जेव्हा, सखा कोणता सोडवी सांग तेव्हा, यमाला कदापि दया ते न ये रे, हरे राम हा मंत्र सोपा जपा रे. म्हणून कुणालाही दया येत नाही. यम एकदा आला की यमाला दया नाही, आणि यम आल्यानंतर बाकीचे कुणी आपल्याला साथ देऊ शकत नाही. या जीवाला एकट्याचा प्रवास करायचा आहे. आता कलियुगामध्ये तसा जर विचार केला तर प्रत्येक जण आपला एकटा निर्णय घेतो, आपला एकटा आयुष्य जगतो. जरी 10 लोकांमध्ये असला तरी सुद्धा तो स्वतःचे अनुभव घेत असतो, आणि स्वतःचे अनुभव प्रत्येक वेळी दुसऱ्याला सांगतो असं नाही. याचं कारण काय आहे याचा आपण विचार केलाय? कारण वैयक्तिक अनुभव फक्त वैयक्तिकच असतात. या वैयक्तिक अनुभवातून आपलं कल्याण करायचं की आपण रसातळाला जायचं हे प्रत्येकाने ठरवायचं. आणि त्या क्षणी जर समाधान मिळत असेल, जर वृत्ती स्थिर राहत असेल तर ते भगवंताचं दर्शन आहे. असं गोंदवलेकर स्वामी सद्गुरू म्हणतायत की भक्तिमार्ग हा प्रेमाचा मार्ग आहे. प्रपंचाकडचे प्रेम जर भगवंताकडे वळवले की भक्ती येते. आणि एकदा का भक्ती आली की हरे राम हा मंत्र सोपा जपा रे हे जेव्हा समर्थ म्हणतात तेव्हा ते काही फार कठीण राहत नाही. कारण मनामध्ये भक्तीचं प्राबल्य जेव्हा येतं तेव्हाच आपण संसाराकडे थोडं कमी लक्ष देऊ शकतो. दुर्लक्ष करा असं म्हटलेलं नाही. प्राधान्य द्यायचं आहे आपल्याला भगवंताला. आणि भगवंत कुठे आहे? आपल्या हृदयातच वसलेला आहे. आपणच आपल्याला सुखी करायचं आहे. रामाचा मंत्र म्हणून जर मला सुख आणि समाधान मिळालं तर आतला भगवंत जागृत आहे, आणि तो जागृत भगवंत आपल्याला सतत आशीर्वाद देतो. आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी त्याची आहे. त्यामुळे मरण येणे ही अतिशय साधी गोष्ट होते. यमाचा पाश सुद्धा जसं अजामयाचं झालंय. अजामयाने शेवटी का असेना नाव घेतलं. नाव घेतल्यानंतर झालं त्याचं मरण आलंय. मरण आल्या पुराण कथा कशासाठी वाचतो? मरण आलं त्याचं. आणि जेव्हा यमदूत आले तर तेव्हा विष्णुदूतही आले. आणि विष्णुदूत आले आणि यमदूत जेव्हा दोघेही आले तर विष्णुदूतांचं यमदूताशी भांडण झालं. आणि यमदूताशी भांडता येते, अरे यांनी शेवटच्या क्षणी नाव घेतलं. कारण काही का असे ना यांनी शेवटच्या क्षणी नाव घेतलं, पण हे एखाद्याला शक्य आहे. त्यांनी ते मुलाच्या दृष्टीने घेतलं होतं. ते युग वेगळं होतं. आता कलियुगाचं युग ते नाही. त्यामुळे आपण साधना केल्याशिवाय ते नाव येणार नाही. आणि जेव्हा भांडण झालं, भांडण झाल्यावरती यमदूत शेवटी निघून गेले कारण विष्णुदूत जिंकले. पण विष्णुदूत म्हणाले की मी देहाला नेऊ शकत नाही. म्हणजे प्रश्न कसा पडतो बघा. पुराणातली कथा कशी आपण उपयोगात आणू शकतो? ते घेऊन गेले नाही देहाला, कारण ते नेऊ शकणार होते. पण ह्यांनी भांडण केलं, ते निघून गेले. आणि हा म्हणाला मी देहाला नेऊ शकत नाही, मी फक्त आत्म्याचा अधिकारी आहे. असं म्हटल्यावरती तेही निघून गेले. हेही निघून गेले, तेही निघून गेले. राहिलेला जो अजामिळ आहे तो पुन्हा जागृत झाला, पुन्हा उठला. आणि आता म्हणाला आता मिळालं जे आयुष्य आहे ना ते बोनस आहे. मला इकडून दोन्हीकडून यमदूत आणि विष्णुदूत येताना दिसलेले मी बघितले. हा जो अनुभव आहे तो अनुभव मिळाल्यावर आता पुन्हा संसाराकडे वळणे नाही. हे जे मला अनुभव मिळालेला आहे हा अद्वितीय असा अनुभव मला मिळाला, जी केवळ कशाची ना कशाची कृपा माझी स्वतःची पुण्याई फळाला आली. त्यामुळे हे सगळं शक्य झालं. मग ही गोष्ट आपल्या बाबतीत असंच घडेल असं नाही. पण शेवटी कशाने उपरती झाली की त्या ठिकाणी त्याला समजलं की नुसतं मुलाचं नाव घेऊन होणार नाही. कलियुगामध्ये साधना केल्याशिवाय त्याचं तपश्चर्येचं फळ आपल्याला मिळणार नाही. त्यामुळे सतत फक्त मरा म्हणणाऱ्या वाल्मिकीचा जसा उद्धार झाला तसा राम म्हणणाऱ्याचा होणार नाही. या वाक्यावरती, सत्य वाक्यावरती विश्वास ठेवा असं गोंदवलेकर महाराजांनी पुन्हा आपल्या आजच्या प्रवचनात म्हटलंय. त्यामुळे केवळ एकच सत्य आहे आणि सत्यम परम धीमहि या वाक्याने भागवताची सुद्धा सुरुवात झाली आहे. म्हणजे या सत्यावरती आपण विश्वास ठेवणं हे आपलं आद्य कर्तव्य आता तरी आहे. निदान जेव्हा आपण या पारमार्थिक मार्गामध्ये येतो तर निदान आपलं कर्तव्य कोणतं, मनुष्य जन्माचं सार्थक कोणतं हे जर कळलं तर या क्षणी आपल्याला समाधान मिळू शकतं. त्यामुळे समर्थ सद्गुरूंना नमस्कार करून पहिल्या श्लोकाचा अर्थ आपण आपल्या मनात बिंबवायला पाहिजे. आता हा झाला 21वा. 22व्या श्लोकात म्हणतात तपस्वी मनस्वी बहुपार गेले, तपस्वी मनस्वी बहुपार केले, दुजी सृष्टी करते असे थोर मेले, चिरंजीव अल्पायु गेले किती रे, हरे राम हा मंत्र सोपा जपा रे. या ठिकाणी त्यांनी उदाहरणं दिली आहेत की तपस्वी असो, मनस्वी असो, असे सगळेजण गेलेत.
जे तप करणारे सुद्धा गेले, भले ते 2000 वर्ष जगले, 2000 वर्ष जगले, पण शेवटी जावं लागलं. आकाशाच्या व्याख्यानामध्ये आपण जेव्हा योग वसिष्ठामध्ये मरायला तयार नाही, कारण त्याला कोणत्या प्रकारची भावनाच नव्हती. भावना नाही तर मारायचं कसं, कोणत्या भरोशावर याला मारायचं हा प्रश्न पडला यमाला. यम कितीतरी वेळा याच्याजवळ आला, कितीतरी वेळा त्या आकाशाच्या ब्राह्मणाजवळ आला, पण नेऊ शकेना, कारण त्याच्या मनात विचारच नाही कोणते. कारण तो सुरुवातीचा पुरुष आहे, आदी पुरुष आहे. आदी पुरुषाला कोणत्याही प्रकारच्या भावना नसलेला, भावना शून्य म्हणजे निर्विकार मनुष्य निर्माण केला गेला. मग त्यातूनही आपण एक गोष्ट शिकू शकतो की निर्विकार जर असू, कोणत्याही प्रकारचे भावना नसतील, म्हणजे काहीच अपेक्षा नाही, निर्विकल्प अवस्था जर एखाद्याची असेल तर यमस जवळ येऊ शकत नाही. पण मरण आवश्यक आहे, कारण तो मृत्यूलोकात आलाय. म्हणजे अट आहे की मृत्यूलोकात आलाय तर मरावं लागेल. तो भलेही 2000 वर्ष जगला, तपस्वी. त्यांनी म्हटलं तपस्वी मनस्वी. हे लोक असताना 2000 वर्ष जरी जगला तरी यमाला म्हटलं काहीतरी तर त्याला करावं लागेल उपाय, ह्याला मारावं लागणार आहे. असाच जर हा जगत राहिला तर ह्याचा उपयोग काय, ना स्वतःला ना इतरांना ना आम्हाला, कुणालाही उपयोग नाही. मरण आवश्यक आहे. मग मरण जर आवश्यक आहे तर कसं मरण यावं, मग त्याच्या मनामध्ये एक भावना टाकली, आणि भावनेचा जेव्हा उद्रेक झाला तेव्हा त्याला मरण आणण्याला यमदूताला अतिशय सोपं गेलं आणि त्याचं मरण झालं. म्हणजे तपस्वी मनस्वी कितीही असले, त्यांना समजतं सगळं ज्ञान आहे त्यांना की या जगामध्ये खरं काही नाही, तरी सुद्धा त्यांना जावं लागतं. याचं कारण हा मृत्यूलोक आहे. हा काही स्वर्गलोक नाही की स्वर्गलोकातून सुद्धा मृत्यूलोकात पाठवतात काही दिवसांनी जेव्हा पुण्य पूर्ण झाल्यानंतर. त्यामुळे तपस्वी असो मनस्वी असो, बहुपार गेले दुजी सृष्टी करते असे थोर मेले. सृष्टी करते सुद्धा मेले. सुरुवातीचे सृष्टीकर्ते जे 7 प्रकारचे ऋषी ब्रह्मांनी निर्माण केले, ते ऋषींना कोणत्याही प्रकारची अपेक्षा नव्हती, ना त्यांना पुनरुत्पादन, ना त्यांना सृष्टीची निर्मिती, ना त्यांना सृष्टीमध्ये आवड. फक्त ज्ञान मिळवायचा संकल्प होता त्यांचा. ते इतके ज्ञानी 2-2 हजार वर्ष जगले, पण त्याचं सुद्धा शेवटी लोकांना कंटाळा, मनु शतरूपाच्या रूपामध्ये सृष्टीची निर्मिती केली. म्हणजे हे सगळं आवश्यक आहे. कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत हे आपल्याला आता समजलं की मरण आवश्यक आहे. मग मरण आवश्यक आहे तर मनस्वी असो तपस्वी असो दृजी सृष्टीकर्ता असो, तो सुद्धा गेलाय. कशाला, अवतार कार्य करणारे राम संपले, अवतार कार्य करणारे कृष्ण संपले. सगळे अवतार जर निघून जातात मग या इथे राहायला कोण आलंय, राहायचं नाही. आणि आपल्याला 7 दिवसात मरायचं आहे. ह्याच 2 गोष्टी फक्त स्पष्ट आहेत. मग याच्यानंतरची आपली गती काय, हा आपला पहिला जन्म नाही. महत्वाची गोष्ट पहिल्या श्लोकात सांगितले, हा आपला पहिला जन्म नाही. किती जन्म झाले माहिती नाही. पाप आणि पुण्य जेव्हा एकत्र बरोबरीला आलं तेव्हा मनुष्याचा जन्म झाला. तो कशासाठी झाला, भोगायसाठी झालेला नाही. भोगयोनी संपून आपण उच्च प्रकारची मनुष्ययोनी प्राप्त केली, आणि या मनुष्ययोनीचा उपयोग हा आहे की पुढच्या जन्मी आपल्याजवळ काहीही शिल्लक ठेवायचं नाही. आपण कोणतंही गाठोडं सोबत न्यायचं नाही. जर गाठोडं सोबत नेलं नाही तर आपण मुक्त अवस्थेमध्ये आपण भगवंताच्या जवळ जाऊ शकू अशी व्यवस्था नरदेहामध्ये आहे. चिरंजीव अल्पायू गेले कितीरी, चिरंजीव म्हणणारे सुद्धा अल्पायू गेले. हरे राम हा मंत्र सोपा जपारे. आता दासबोधामध्ये मृत्यू निरूपण समाज समर्थांनी सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी म्हणतात मृत्यू न म्हणे, याबद्दल ती मृत्यू कोणाला सांभाळला गेला यावरती एवढं मोठं निरूपण केलंय समर्थांनी. कुणालाही वाचता आलेलं नाही. याची जी यादी आत्ता वाचली ती यादी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सकळ जीवास प्राशन मृत्यूची करी, असं त्यांनी म्हटलं. कोणताही जीव असो त्याला मृत्यू प्राशन करतो. मग मृत्यू हे निश्चित आहे. तर जन्म झाल्यावर हे तर कळायला पाहिजे की मृत्यू आहे आपला. मग मृत्यू आहे तर मृत्यूनंतर पुन्हा जन्म आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. भले आपल्या आईच्या नाही तर कोणत्या तरी योनीच्या आईच्या पोटातच आपल्याला जन्म होणार आहे. तो जन्म जर टाळायचा असेल तर कोणत्याही प्रकारची वासना मनामध्ये शिल्लक राहता कामा नये. जड भरताला सगळं ज्ञान होतं. भरत राजाला स्वतः राजा होता, सर्व प्रकारचं ज्ञान होतं, पण एका हरणीच्या पाडसानी त्याला मोहात पाडलं आणि त्याला पुन्हा पाडसाचा जन्म घ्यावा लागला. पुढच्या जन्मी त्यांनी ठरवलं. इतके पुण्यवान आपण आहोत का की इतके जन्म आपल्याला समजतायत आणि आपण पुढे आपल्या जीवनामध्ये बदल करतोय? असं आपण करू शकत नाही. तो जडभरत आणि पुराणातले ते लोक आहेत सगळे. मग त्यांनी लक्षात ठेवलं की आता कोणत्याही प्रकारचं आयुष्यात बदल करायचा नाही, जसं आहे तसं जगायचं. असं म्हटल्यावरती शेवटी त्यांनी रहुगणाला उपदेश करून स्वतःचं जीवन संपवलं आणि मुक्त झाला.
मग मुक्त होण्यासाठी पुन्हा काय करावं लागलं त्याला, की सर्व प्रकारचा याच्यातून त्याचं स्वतःचं लक्ष काढून घ्यावं लागलं. तेव्हा कुठे तो मुक्त झाला. आणि मुक्त होणे म्हणजे समाधानाने प्राण सोडणे. असे कितीतरी लोक आपण बघतो, म्हणत हा मृत्यूलोक आहे असं दाखवून देत आहेत समर्थ. आणि उपजे ते नाशे हा सृष्टीचा नियम आहे. वर्धमान ते चाले मार्ग रे क्षयाचा. मुलगा जन्माला आला, 1 तासाचा होता, 1 मिनिटाचा होता, 1 तासाचा होता, पाहता पाहता 50-70 वर्षाचा झाला, पण शेवटी तो मृत्यूकडेच जातोय. या सगळ्या गोष्टीची कल्पना, जाणीव केव्हा होते, जेव्हा आपण ह्या गोष्टीवरती वेगळ्या पद्धतीने चिंतन आणि मनन करतो, की अरे क्षणही वाया गेला नाही पाहिजे. एक क्षण जर आयुष्यातला वाया गेला आणि शेवटचा क्षण जर मला साधता आला नाही तर काय होईल माझी गती. मला पुन्हा एवढी उच्च योनी मिळाली आहे, चांगल्या ठिकाणी मला जन्म मिळाला आहे, पण तो जन्म पुन्हा पशुयोनीत मिळेल की काय. इतकी वाईट कर्म आपली केली आपण तर कोणत्याही प्रकारचा जन्म आपल्याला मिळतो. मग हे सगळं जर टाळायचं असेल आणि म्हणायचं पुन्हा आपण हे, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. जसंही जन्माला आलेलं असेल, चांगलं आणि वाईट कोणतंही असलं तरी आपल्या हातात होतं का. चांगला जन्म मिळावा असं कधी आपण आपल्या आईला म्हटलं होतं की अशा प्रकारचा जन्म मला मिळावा. कोणती गोष्ट आपण ठरवलेली होती, पण आता बाकी ठरवू शकतो आहे त्या परिस्थितीत. मी माझ्या विचारांमध्ये जर बदल केला तर बाकी माझा मृत्यू सोपा होऊन आणि सरळ मी माझ्या कुलदैवतेच्या मांडीवर जाऊन बसू शकते. कारण त्यांनी सायोज्य मुक्ती जी म्हटली आहे भक्ती मार्गामध्ये जी सांगितली, सगळ्यात शेवटची मुक्ती, ती सुद्धा मिळवू शकतो. इतका हा नरदेह उत्तम आहे, ज्यासाठी स्वर्गातले देव सुद्धा तरसत असतात की अरे या ठिकाणी जन्म असता तर मी भजन करू शकलो असतो, या ठिकाणी जन्म असता तर मी गंगेला जाऊ शकलो असतो. या सगळ्या गोष्टी जर वर राहिलेल्या लोकांना वाटतात तर आपल्याला हे समजू नये आणि हे आपल्याला समजावं. त्यासाठी समर्थ पुन्हा पुन्हा हरे राम हा मंत्र सोपा जपारे. काळ ही ईश्वराची विभूती आहे. एक नवीन मुद्दा मांडते की ज्या ठिकाणी आपल्याला वाटतं काळ काळ मला नेतो, काळ सोकावतो, हे सगळे जे वाईट आपण आभूषणं लावतोय काळाला, उलट लावायला नको. एखादा तर 100च्या वर जगायला लागला, आपण म्हणतो अरे किती जगतोय हा. म्हणजे ती विभूती आहे की नाही ईश्वराची, जे जाणं भाग आहे आपल्याला. काळ ही ईश्वराची विभूती आहे आणि म्हणून प्रवाहित आहे. कोणतीही प्रवाहित गोष्ट कशी असते, ताजीतवानी असते. जोपर्यंत ती प्रवाहित आहे, नदी प्रवाहित आहे, ताजीतवानी आहे, तेच जर डबकं झालं तर, असेच अनेक प्रकारचे लोक जर तिथे जमा राहिले तर ते डबकं होईल आणि कुणाचाच कुणाला थांग लागणार नाही. मग ही ईश्वराची विभूती आहे हे जर आपल्याला समजलं, समर्थ कृपेने जर आपल्या हे लक्षात आलं, तर आपण म्हणू आनंदाने या गोष्टीला सामोरं जायचंय. आज ना उद्या मला या गोष्टीला सामोरं जायचंय, पण जात असताना मला पुढचं तिकीट काढून ठेवायचंय. ही जाणीव करण्यासाठी हरे राम हा मंत्र सोपा जपारे असं म्हटलंय. आपल्याला दुसऱ्या गावाला जायचंय, दुसऱ्या गावाला काय लागतं, त्या ठिकाणी गरमी आहे का, मग गरमीचं सामान. त्या ठिकाणी थंडी आहे का, मग थंडीचं सामान. त्या ठिकाणी माझे हे 10 रुपये चालतील का, मग आपण 10 रुपये न घेता त्यांचं जे करन्सी आहे ती घेऊन जातो. मग इकडे परलोकात आपल्याला काय न्यायचं आहे माहितीच नाही. आपल्यासोबत काय येणार आहे, आपल्या या देहाला मिळालेलं पंचमहाभूतांनी बनलेलं हे शरीर, सगळंच्या सगळं त्याच्यासोबतचे सगळं इथे राहणार आहे. आपल्यासोबत फक्त आपले विचार आणि आपले कर्म आणि आपलं प्रारब्ध जाणार आहे. मग प्रारब्धाचा बदल केव्हा घडणार आहे. हरे राम हा मंत्र सोपा जपारे. देह जन्माला आल्यापासून मरणाचे स्मरण हसावे, हरिभक्तीसी सादर व्हावे, असं वेगवेगळ्या पद्धतीने सगळे संत म्हणतच असतात. फक्त लक्ष आपलं गेलं पाहिजे. आपल्या देहदुःखाचा, यातनांचा, चिंता काळजीचा अंत करणारा तो आपला हितेशी आहे. देव म्हणतो अरे मी तुझी परीक्षा घेतोय. जितकी कडक तुझी आयुष्य असेल, जितकं कठीण तुझं आयुष्य असेल, तितकं कठीण आयुष्य जर तू आनंदाने उपभोगलं आणि भोगून मोकळा झाला तर तू माझा आहे. दुःख नाही, कोणत्याही प्रकारची तक्रार नाही, कोणत्याही प्रकारची काहीही न म्हणता जर आपल्याला आयुष्य जगता आलं तर देव आपल्याकडे पाहून हसतो. आपण म्हणतो देव कधी हसतो, तर तो देव रडतो सुद्धा. प्रत्यक्ष ब्रह्मचैतन्य महाराज जेव्हा नैमिषारण्यात निघाले, प्रत्यक्ष रामरायांच्या डोळ्यात पाणी आहे. आपल्याही बाबतीत घडू शकतं. आपण जर ब्रह्मचैतन्यांचे शिष्य आहोत तर आपल्यासाठी सुद्धा देव रडू शकतो, आपल्यासाठी सुद्धा देव हसू शकतो. आज जर एखादी गोष्ट ठरवली, द्वादशीचा दिवस आहे, समर्थांची कृपा निश्चित झालेली आहे आपल्या पायावर, कारण धन्य प्रताप पायाचा आपण जर म्हणतो या एका उक्तीवर, तर आपण हसलो. का हसलो? कारण रामराय हसले, कारण सद्गुरू हसले, कारण मी आज चांगलं वागली आहे,
कोणत्याही प्रकारचं निर्विकल्प आयुष्य जर मला जगायचं असेल, मागचं पुढचं विचार न करता आहे त्या क्षणाचा जर उपयोग मला घेता आला तर क्षण झाला अमर, स्वर्ग नरक कल्पना मनाच्या क्षणात विरला भार. असं अमृतकणामध्ये मी म्हटलंय की स्वर्ग आणि नरक काही विचार करायची गरज नाही. एकदा का सद्गुरू मला भेटले की मला काही पुढची गरज, मला चिंता वाटायचं काही कारण नाही. आणि जोपर्यंत ही चिंता वाटेल सद्गुरू हसणार नाहीत. एकदा चिंतामुक्त जीव झाला, जसा आकाशाच्या ब्राह्मणाचा झाला, तेव्हा बाकी सद्गुरू निश्चित हसतील की एखादं तरी लेकरू माझ्याकडे पाहून विश्वासाने जीवन जगायचा प्रयत्न करते, मग त्याच्या तोंडी राम नाम द्या. आणि श्री समर्थ याच मृत्यूनिर्पणात शेवटी म्हणतात, मृत्यूवर कोण मात करू शकतो सांगा. असो असे सकाळी गेले परंतु एकची राहिले. मी आता जे म्हटलं समर्थ याचं निरूपणाचा शेवट बघा. असो ऐसे सकाळी गेले परंतु एकची राहिले, जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी श्रीराम. जे स्वरूपाकार झाले, माझं स्वरूप काय आहे, मी एवढ्या मोठ्या भगवंताचा अंश आहे, याची जाणीव जर एकदा आपल्या मनात झाली ना, विचार करा, एकदा का जाणीव झाली आपल्याला की आपण भगवंताचा आहोत, तर भगवंताचे सगळे गुण आपल्यामध्ये दिसतात आपल्याला. भले आपण वापरू शकू न वापरू शकू हा प्रश्न निराळा आहे, पण प्रत्येक जण ह्या गोष्टीचा विचार जर केला की आपण त्याचा अंश आहे, याच्यातलं सगळं चांगलं भगवंताचं आहे. मग असं जेव्हा म्हटलं, जे स्वरूपाकार झाले, ज्यांनी स्वतःचा विचार केला, मी कोण आहे, मी या आईवडिलांचा नाही, मी या पृथ्वीवरचा नाही, हा मी सनातनी आहे आणि तो जो माझा आत्मा आहे आतला, तो आत्मा आणि माझ्या परमात्म्याचा अंश आहे. कारण मरताना फक्त तेवढाच वर जातो, बाकी सगळं इथे राहतं. हे जेव्हा लक्षात येतं ते आत्मज्ञान आहे. आत्मज्ञान म्हणजे मी कोण, मी कोण हे जेव्हा झालं तेव्हाच त्यांनी आत्मज्ञानाचं जे प्रवचन आहे आज पुन्हा वाचा, कारण इतका वेळ आपल्याला पूर्ण प्रवचनावर देता आला नाही. त्यामुळे आपण असं म्हणतो की जो आत्मज्ञानी पुरुष असतो तोच फक्त या मरणाला सामोरं अतिशय उत्तम प्रकाराने जाऊ शकतो. बरं, या ठिकाणी कुठे समर्थांनी कधी भीती दाखवली आहे मरणाची, की मरण फार वाईट आहे, मरण म्हणजे तुमचं सगळं संपलेलं आयुष्य, असं कधीही म्हणत नाही. उलट ज्यावेळी येत असेल त्यावेळी तुम्ही आनंदाने या गोष्टीचा स्वीकार जर केला, जसा आपण दुःखाचा स्वीकार केला, जसा आपण आनंदाचा स्वीकार केला, जसा आपण जन्माचा स्वीकार केला, कधी कधी घरात जन्म व्हायला पाहिजे नाही झाला त्याचा सुद्धा स्वीकार केला, आपलं मन अतिशय आनंदाने प्रत्येक गोष्टीचा स्वीकार करतंय. मग मृत्यूचा स्वीकार करणं काय कठीण आहे? आणि मृत्यूचा जर स्वीकार करायचा असेल तर एकच अट आहे, आणि ती अट म्हणजे पुढच्या प्रवासाची शिदोरी बाकी आपल्याजवळ पाहिजे. नाही तर नुसतंच आम्ही जायचं, आम्ही मुंबईला जायचं आणि आमच्याजवळ काहीच सामान नाही, तर मुंबईला कसं आणि कुठे भटकणार, हा अनुभव आपण घेतलेला आहे. मग त्यामुळे तिथे गेल्यावर तिथे काय लागतं याची जर माझ्याजवळ शिदोरी असेल तयार, स्वतःची एकटीची, प्रत्येक जीवाची जर ती शिदोरी तयार असेल तर मात्र तिथे अगदी आरामात विहार आपण करू शकतो, कारण त्याची करन्सी आपल्याजवळ आहे. बहुकाम, आता या ठिकाणी आपण मृत्यूनिर्वापणावर समर्थही बोललेले आहेत, म्हणजे दासबोधातही बोलले आणि का मर हरे राम हा मंत्र सोपा जपारे हे पण सांगितलेलं आहे. आता 23वा मंत्र आहे, बहुकाम धंद्यामध्ये धाव घेसी, किती नाव रूपा जगी मिरवीसी, कशाला तुला उंट घोडे नगारे, हरे राम हा मंत्र सोपा जपारे. आता या ठिकाणी म्हणतात, या पृथ्वीवरची जितकी संपत्ती आपण जमा केली ती या पृथ्वीवर आनंद घेत असताना आपल्याला उपयोगाची आहे निश्चितच. इतरांपेक्षा आपण श्रीमंत त्या ठिकाणी दिसणार, आपल्यासाठी नगारे वाजतात, आपल्यासाठी मिरवणूक निघते, आपण कामधंद्यामध्ये अतिशय नावलौकिक मिळवला आणि हा जर व्यवसाय करायचा असेल तर तो फक्त ह्यानीच, असं म्हणत असताना आपण आपल्या या पृथ्वीवरती नाव लौकिक मिळवला, पण ते नाव लौकिक फक्त इथेच शिल्लक राहते. त्यामध्ये किती आयुष्य आपण घालवायचं, आणि घालवलंच आहे. 70 आली तरी सुद्धा जर आपल्याला हेच आयुष्य आवश्यक असेल तर पुढचा जर आपला मुलगा किंवा आपला नातू काय म्हणेल, आजोबा आता खूप झालं, मला नवीन पद्धतीने काहीतरी यामध्ये बदल करू द्या, हा जो तुमचा व्यवसाय आहे त्याचा फायदा मी घेणार पण यामध्ये बदल करणार, आता तुम्ही बोलू नका. इथे सुद्धा आपण अनुभव घेतो की आपलं जुनं ज्ञान आता नवीन ज्ञानाच्या मागे पडत आहे. मग या जगात जर असं घडतंय तर हे नगारे ढोल, खरंच आपले ढोल नगारे इथे वाजवतात आपल्या प्रेतयात्रेच्या सोबत, मग ते सगळे नगारे ढोल आपल्याला स्वर्गामध्ये ऐकायला मिळतील? आपल्याजवळ काय आहे शिल्लक? या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर मग समर्थ पुढच्या श्लोकात म्हणतात, म्हणे देश माझे भूमी गाव वाडे, माझा देश, माझी भूमी, माझं गाव आणि माझा वाडा, या सगळ्याचा अनुभव आपण घेतलाय, या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतलाय. मी सुद्धा 2 ठिकाणी घरं सोडून इथे आलेली आहे. जुना वाडा आठवतो आपल्याला,
पण ह्या ऐहिक वैभवामध्येच आठवतो, पुढे गेल्यावर ते आठवण्याचं काही कारण नाही. त्यांनी म्हणे देश माझे भूमी गाव वाडे, शिबी कासनी बैससी उंच लोडे, कसा उंच तू मंचकी लोळसी रे, हरे राम हा मंत्र सोपा जपा रे. आता त्यांनी म्हटलं मोठ्या मोठ्या लोडांवर तू झोपला, पण हे सगळं करत असताना त्या आयुष्याचा ते काही तू भोगलं ते तुझ्या पूर्वप्रारब्धाप्रमाणे, तुझ्या आताच्या कर्माप्रमाणे, तुला मिळालेल्या संधीमुळे हे सगळं तू जमा केलं. आणि ते सगळं जमत असताना तुला ते सगळं बरोबर सगळं जमून सुद्धा आलं, तो योग आला, तुझ्याजवळ ती संपत्ती जमली आणि उंच उंच आसनी बसून तू हा सगळा राजवैभव भोगलं. मग हे राजवैभव भोगल्यानंतर आता तरी भोग झालेला आहे पूर्ण, हे कधी ना कधी तर लक्षात आलं पाहिजे. तुझ्या प्रारब्धाने अतिशय सुंदर असं आयुष्य मिळालं तुला. एखाद्याला जन्मापासूनच काहीतरी वेगळं आयुष्य मिळतं, आपल्याला ते मिळालं, किती दिवस भोगायचं. हे सगळं भोगलेलं ऐश्वर्य एक मोजा तरी आपण तिथे पुढे नेणार आहे का याचा जरा विचार कर. आता तरी भानावर ये आणि म्हण की हरे राम हा मंत्र सोपा जपा रे. माणसाला कुठे आणि कसा जन्म मिळावा हे त्याच्या पूर्वकर्माचं फळ असतं. दुर्लभ शरीरी दुर्लभ आयुष्य, याचा करू नये असं माझे माझे भ्रमाचे ओझे. समर्थ या ठिकाणी म्हणतात पापपुण्य समता घडे तरीच नरदेह जोडे, माझे माझे भ्रमाचे ओझे. आता आजपासून लक्षात घेऊ आपण, माझं माझं मी खरं आहे पण माझं खोटं आहे. जसं त्या दिवशी उदाहरण दिलं आपण की सोनं खरं आहे पण सोन्याचे दागिने वेगवेगळे असू शकतात. माती खरी आहे, मातीपासून बनणारी भांडी वेगळी वेगळी असू शकतात. तसं की मी खराच आहे याच्याबद्दल निर्विवाद सत्य आहे. तो मी जर वर भगवंताकडे न्यायचा असेल तर माझं सोडावं लागेल. मी 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 ठीक आहे, मी मगता माझ्याबद्दल, पण माझं जे काही आहे ते सगळं, माझी बुद्धी, माझा देश, माझी भूमी, माझा वाडा, माझा पैसा, या सगळ्या गोष्टी भ्रमाचं ओझं आहे नुसतं. हे ओझं जोपर्यंत आपण टाकणार नाही तोपर्यंत समर्थ म्हणतात या ठिकाणी आपल्याला पुढच्या गती म्हणजे पुढच्या प्रदेशामध्ये प्रवेशच नाही. आणि वेगवेगळ्या प्रकारचे नरक वगैरे सांगितले आहेत. आपण दुःखाच्या गोष्टी करायच्याच नाही, कारण आपल्याला अतिशय सुखासीन असं आयुष्य मिळालं आहे. त्यामुळे पुढे नरक यातना काय याचा विचार न करता आपण फक्त सद्गुरूंचे चरण धरायचे आणि त्यांनी सांगितलेला सोपा असा मंत्र म्हणायचा आहे की ज्यामुळे पापपुण्य एकत्र आल्यामुळे जो आमचा नरदेह आम्हाला मिळाला आहे त्याचा आपण जास्तीत जास्त उपयोग करून घ्यायचा ठरवायचा. आपण अगदी आटोकाट प्रयत्न करायचा आहे, तर आणि तरच आपलं पुढचं आयुष्य म्हणजे आपल्या मरणानंतरचं आयुष्य आपल्याला गती मिळेल. आता दशग्रीव लंकापुरी मस्त झाला. किती सुंदर उदाहरण आहे रामाच्या ह्याच्यात की दशग्रीव लंकापुरी मस्त झाला, अकस्मात गेला पुरी माझी झाला, चिरंजीव हे राज्य विभीषणारे, हरे राम हा मंत्र सोपा जपारे. आता समर्थ रामभक्त आहे. अनेन प्रियताम देवो भगवान जानकीपती, श्रीरामचंद्र पूर्वेशाम अस्माकं कुलदैवतम. इतकं सुंदर जर कुलदैवत आमचं रामाचं आहे तर रामाचा एखादा श्लोक तर ते सांगतीलच. ते म्हणतात आहे की दशग्रीव. आता दशग्रीवाबद्दल रावणाबद्दल जो बोलायचं असेल तर सुवर्ण नगरीचा अधिपती आहे. आपल्याला 1 तोळा सोनं मिळत नाही, तो सुवर्ण नगरीचा अधिपती आहे. महातपस्वी आहे, दशग्रंथी ब्राह्मण आहे, महादेवाचा अनन्य भक्त आहे, प्रकांड पंडित आहे, ज्ञानी आहे आणि शूरवीर आहे. या सगळ्या गोष्टी असल्यामुळे हे त्याचे चांगले गुण आहेत. आणि त्यामुळे रामाला जन्म घ्यावा लागला रावणासाठी, कारण की रावणामध्ये अतिशय चांगले सद्गुण इतके मोठे वैभव आहे. मग याच्यातलं खरंच 1% तरी आपला जो वैभव आहे का? आधी वैभवच नाही आहे. आणि त्यातल्या तर ह्याच्यासारखं वैभव आहे का रावणासारखं? असा जर विचार केला तर इतकं भाग्यवान आपण नाही की ज्याची सुवर्ण नगरीचा अधिपती आहे, महातपस्वी आहे, महादेवाचा अनन्य भक्त आहे, प्रकांड पंडित आहे, ज्ञानी आहे, शूर आहे आणि वीर आहे. मग असं असताना त्याच्यामध्ये वाईट बाजू कोणती होती? अहंकार होता, दर्प होता, हव्यास होता, अनैतिकता होती आणि व्यसनाधीनता. एकदा का एखादी गोष्ट ठरवली की ती पाहिजेच. कारण संपत्तीच्या सोबतचे ते आपण म्हणतो की नाही की एकदा का संपत्ती आली की संपत्तीच्या मागे हे सगळे दोष येतात. त्या दोषांनी भरलेला असा हा जो रावण आहे, त्या रावणाचा विनाश झाला ना शेवटी. कितीही कष्ट पडले रामांना, अगदी इतका मोठा प्रवास करून रामांना यावं लागलं, पण शेवटी त्याचं मरण झालंय. मरण कशा पद्धतीमुळे झालंय? फक्त याच्या अहंकार, दर्प, हव्यास, अनैतिकतेमुळे झालं. उलट हा जो चिरंजीव झालाय कोण? विभीषण. का बरं? कारण त्याला समजलं, जेव्हा हनुमंत लंकेमध्ये आले
या लंकेमध्ये जेव्हा ते बघत होते सगळीकडे, सगळी लंका जेव्हा बघत होते आश्चर्यचकित झाले. सुवर्णाची लंका बघून आश्चर्यचकित झाले हनुमंत. आणि हनुमंत म्हणाले, आणि जात असताना अचानकपणे श्रीराम जय जय राम असा आवाज जेव्हा त्यांना आला आणि समोर तुळशीचं वृंदावन जेव्हा दिसलं, तेव्हा त्यांना कळलं की या ठिकाणी कुठेतरी रामभक्त राहत असला पाहिजे आणि तो विभीषण आहे. मग त्या विभीषणाला राज्यही मिळालं आणि त्याला चिरंजीवित्व मिळालं. हनुमंताची कृपा, रामाची कृपा, हे सगळं त्यांच्याच राज्यात राहणारा त्याच्याच भावाला मिळालं. हे प्रत्येक पुराणाची जी कथा आहे ती कथा आपण आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वानी आणि विचारांनी तासून पाहायला पाहिजे. मग आता मी कोण आहे? मी कोण आहे? देहबुद्धी. मग आता म्हणायचं आहे, मनोबुद्ध्यंकार चित्तानी नाहम न चक्षोत्र जिव्हे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमी न तेजो न वायु चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. आता याच्या अगदी उलट सांगते. वेळ जरी कमी पडला तरी 2-3 मिनिटं वर घेऊन सांगते. हे मी नाही. आता मी नाही काय आणि मी आहे काय? आता या ठिकाणी मी नाही, त्याची मराठी मनी चित्त नामान बुद्धी नसे मी. माझी जी चित्त आहे ना ते नाही, माझी जी बुद्धी आहे ना ते मी नाही. म्हणून मी म्हटलं मी आणि माझं याच्यातला फरक. माझं चित्त मी नाही, माझी बुद्धी मी नाही, जिभा कान डोळे नसे नासिका मी. हे जे जीभ दिसते, कान दिसतंय, डोळे दिसत आहेत, नाक दिसतंय, हे पण मी नाही. न आकाश पृथ्वी न वारा प्रभा मी, सदा मोदरूपी खरा चेतना मी. मी कोण आहे? तर सदा मोदरूपी खरी चेतना मी. सतत जर हसू येत असेल, सतत जर चिंतामुक्त जीवन जगता येत असेल, सतत जर समाधान मनामध्ये असेल, तर तो मी आहे. बाकी सगळं जे आहे तो मी नाही. त्याचा प्रयत्न करायचा. आता याच्यापैकी एक जरी आपल्याला घेता आलं की हा मी नाही मधला तो नाही हे सोडून जर देता आलं, केव्हा सोडता येईल? पण हरे राम हा मंत्र सोपा जपारे. मनी चित्तना न च प्राणसंज्ञो न वै पंचवायु न वा सप्तधातु न पंचकोशः न वाक् पाणिपादो न चोपस्थ वायू चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. आता आपण ऐकलंय पंचप्राण, त्याच्यानंतर पंचवायू, हे सगळे माझ्यामध्ये आहे या देहामध्ये. म्हणजेच पंचमहाभूतांनी बनलेलं हे जे शरीर आहे ते शरीर सुद्धा, पंचवायू सुद्धा मी नाही. न वाक् पाणिपादो न चोपस्थ पायू चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. नसे नाव ऊर्जा नवी 5 वारे, नसे 5 कोशात धातू न सारे. न पायी न हाती न शूशी न वाणी, सदा मोदरूपी खरी चेतना मी. आणि ह्याच्यातलं काहीच मी नाही हे पक्क करायला पाहिजे. म्हणजे ही स्वतःचीच उजळणी आहे माझी. जेव्हा आपण हरे राम हा मंत्र जपतो तेव्हा लक्षात यायला पाहिजे हे जे 5 प्रकारचे वायू, हे 5 प्रकारची ऊर्जा, पंचप्राण, हे सगळे आपल्यामध्ये जे आहे ते मला माझे वाटतात, ते सुद्धा मी नाही. फक्त मी जर खुश असेल, जर मी समाधानी असेल, तर बाकी पंचवायू म्हणजे कोणते आहेत? प्राण, उदान, समान, व्यान आणि अपान, हे आपण ऐकलेलं आहे. सप्तधातू कोणते आहेत? रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र, हे सगळे सप्तधातू ज्याच्यापासून आपलं शरीर, हे सुद्धा मी नाही म्हणतात शंकराचार्य. पंचकोश कोणते आहेत? अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोश. आता हे 5 कोश जे आहेत त्यातला आनंदमय कोश फक्त मी आहे असं लक्षात घ्यायचं. म्हणजे आलेल्या पूर्ण संकटांना सामोरं जाण्यासाठी हे सगळे स्तोत्र आणि मंत्र कामात पडतात की नाही बघा. आणि 5 कर्म कोणती आहे? वाचा, हात, पाय, लैंगिक उत्सर्जन, इंद्रिय, ही जी फक्त कामासाठी वापरायची आहे इथल्या यासाठी. न मे द्वेष रागो न मे लोभ मेही. आता मी द्वेष सुद्धा नाही, मी लोभ सुद्धा नाही. लोभ जी करते ती सुद्धा मी नाही, जो द्वेष करते तो सुद्धा मी नाही. मदो नैव मे नैव मात्सर्य भावा, मात्सर्य भाव सुद्धा मी नाही. किती आनंद मिळाला आज की जे काही मात्सर्य हे भाव करते, लोभ करते, मद, मोह, मत्सर, हे सुद्धा मी नाही. हे माझे वरवरचे टाकलेले आहेत, हे मी स्वतःच्या बुद्धीने कमवलेले आहेत. न धर्मो न चार्तो न कामो न मोक्ष चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. तिरस्कार ना प्रेम ना हाव मस्ती, नसे भ्रांती वा असूये सवस्ती. पुरुषार्थचारी कदापि नसे मी, सदा मोदरूपी खरी चेतना मी. मला सगळ्या
हा इंटरनेटचा इश्यू झाला होता थोडा, 2 मिनटं. मला कुणाबद्दलही अप्रीती नाही. आपल्याला जर अप्रीती असेल तर तो मी नाही, ठीक आहे. मला जर कुणाबद्दल अप्रीती असेल तर तो मी. किती मोठी गोष्ट आज आपल्याला आश्वासन रूपात मिळाली आहे की मला कुणाबद्दल अप्रीती नाही, कुणाबद्दलही जिव्हाळा पण नाही, मला हाव नाही, मला कोणताही भ्रम नाही, मला ताठा नाही, कोणाबद्दल असूया नाही. मी कर्तव्यपालन, धनसंपादन, इच्छापूर्ती व मुक्ती यापैकी कुणीही नाही. मला जे काही वाटतंय ना, मी हे आहे, मी ते आहे, मी नित्य आनंद स्वरूपी शुद्ध चैतन्य आहे. याचा एकदा का अनुभव झाला की आलेले सुख आणि दुःख हे आपल्याला एका तराजूमध्ये बघता येतील की नाही. जो मंत्र आपण ऐकणार आहे, वाचणार आहे, तो समजायला तर पाहिजे मी कोण आहे. मला जर एखाद्या गोष्टीचा राग येत असेल तर तो राग करणारा मी नाही. प्रत्यक्षामध्ये तो राग नको करायला असं सांगणारा कुणीतरी आतमध्ये आहे. मी जर कुणावर अतिप्रेम करत असेल, जसं जडभरताचं झालं, सगळं ज्ञान असून सुद्धा जर पाडसामध्ये त्याचं मन आकृष्ट झालं तर त्याला सांगणारं कुणीतरी होतं. म्हणून गेल्यानंतर त्यांनी पुनर्जन्मामध्ये, दुसऱ्या जन्मामध्ये त्यांनी भरताचं नवीन रूप अनुभवाला आलं त्याला, आणि त्यांनी नवीन पद्धतीने जीवन जगायचं ठरलं आणि शेवटी तो मुक्त झाला. न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम न मंत्रो न तीर्थम न वेदान यज्ञाः अहम भोजनम नैव भोज्यम न भोक्ता चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. भोजन करणारा नाही आणि कुणीच मी नाही. सदाचार वा सौख्य दुष्कृत्य दुःख न क्षेत्रे क्रतू मंत्र वा वेदवाक्य न खाणे न मी खाद्य ना भक्षिणारा सदा मोद चैतन्य मी शुद्ध सारा. आता ह्या मी कोण आहे हे जर मला कळलं, प्रत्येक जीवाला जर मी कोण आहे, अरे खाणारा मी नाही, तो आहे म्हणून मी खातोय. जर तो नसता तर मी खाऊ शकलो असतो का? जर तो नसता तर मी रागावलो असतो का? रागावल्यापेक्षा आणि कोणत्याही प्रकारे मन रममाण करणारं मन केव्हा असतं? जेव्हा ते चैतन्य माझ्यामध्ये असतं, आणि ते चैतन्य म्हणजे मी आहे. न मे मृत्यूशंका, आणि आता मृत्यूशंकेवर शेवटचं, न मे मृत्यूशंका न मे जातिभेदर पिता नैव मे नैव माता न जन्मः न बंधुर्न मित्र गुरुर्नैव शिष्य चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. आता मला मृत्यूची शंका नाही. आज जर मला समर्थांनी सांगितलं की हरे राम हा मंत्र सोपा जपारे असं जर म्हणायचं असेल तर मृत्यूची शंका नको. यमाची न भीत नवा ज्ञाती भिंती अजन्मा मला माय बापना नाती कुटुंबी सखे ना गुरु शिष्य नाही सदा मोदरूपी खरी चेतना मी. खरी चेतना मी आहे. अहम निर्विकल्पो. मग आकाशाच्या ब्राह्मणाकडे वळू. अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्त सर्वत्र सर्वेंद्रियाणाम सदा मे समत्वम न मुक्तिर्न बंध चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. विकारा न थारा न आकार काही जगा व्यापिले जिंकुने इंद्रियेही नसे मोक्ष ना बंधने एक सारे सदा मोदरूपात चैतन्य सारे. आता या सगळ्या मोदरूपामध्ये जर चैतन्य आहे, या सगळ्यामध्ये तर विकारांना थारा. आता जर मनामध्ये विकार येत असेल तर तो विकार काढून टाकण्याचं काम समर्थ सद्गुरू करतायत, आणि तो विकार केव्हा येणार नाही. हरे राम हा मंत्र सोपा जपारे, हरे राम हा मंत्र सोपा जपारे. जर आपण हा हरे नाम हा मंत्र जपला तर विकारांना थारा न आकार नाही. मला कोणत्याही प्रकारचा विशिष्ट आकार नाही, मला कोणाबद्दलही प्रीती नाही, मला कुणाबद्दलही असूया नाही, मला कुणाबद्दलही राग नाही. खाणारी मी नाही, खाणारे ते आहेत. म्हणजे आपलं अन्न सुद्धा काय होणार आहे? त्यांचा प्रसाद होणार आहे. खाणारा तो आहे, कारण मी खाल्लेलं सांगतंय कोण? तो. असं आत्मस्वरूपाचं ज्ञान जर जीवाला झालं, म्हणजेच त्यांनी म्हटलंय की ज्ञान मिळणं हे सुद्धा पूर्वसुकृत आहे, आणि ज्ञानासाठी जास्त पाखंड करायची गरज नाही. या ठिकाणी सांगितलंय राग आलाय का? मी रागणारी मी नाही. मला आयुष्यात राग येऊ शकत नाही, कारण सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे. जो सच्चिदानंद रूपाने बसलेला असा परमात्मा आहे, त्याचा मी अंश आहे. त्याला राग कसा येईल? आणि आलाही तो काही काळात निघून जाईल. असा जो माझा त्याचा अंश असलेला मी कधी रागावू शकत नाही, कधी नाराज होऊ शकत नाही, कोणत्याही प्रकारची चिंता मला असू शकत नाही, कारण निर्भीड अशा चैतन्याचा मी अंश आहे. असं जेव्हा म्हणत 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 साधक हरे राम हा मंत्र सोपा जपत जपत जेव्हा तो त्या मार्गाने जाईल, तेव्हा त्याची ही मृत्यूनंतरची जी शिदोरी आहे ती त्याच्याजवळ जमा होईल. त्याचं जे गाठोड आहे निर्विकल्प अवस्थेचं, निष्क्रिय अवस्थेचं,
आणि कोणतीही अपेक्षा नसलेलं फक्त भगवंत गोड आहे. महाभक्ती मार्ग समर्थांनी जो सांगितला आहे त्या भक्ती मार्गाच्या शिवाय आपल्याला दुसरं काय करायचं आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारचा मी आणि माझं न करता फक्त मी तुझा म्हणजे ध्यान लागणे ज्याला म्हणतात, ते ध्यान म्हणजे सर्वत्र भरला घनदाट हरी दिसे असं जेव्हा म्हटलं तरच आणि तरच फक्त आपल्याला भगवंताचं स्वरूप काय आहे ते कळू शकतं, जेव्हा आपल्याला आपलं स्वतःचं स्वरूप कळतं. आपल्या आत्मज्ञानी होणं ही ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराजांनी दिलेलं वचन आणि या व्यतिरिक्त समर्थांचे हे जे श्लोक आहेत, या श्लोकांवरती झालेलं हे चिंतन समर्थचरणी अर्पण करते. भर्जन भव बीजाचे अर्जन सुख संपत्तीचे तर्जन यमदूताचे राम गर्जन बोला राम 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 बोला राम 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 बोला राम राम राम. आवाहनम न जानामि तवार्चन पूजांचैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.